राज्यभरातील 6 पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 4000 विद्यार्थी कालपासून बेमुदत संपावर आहे। या संपाच्या कालावधीत ते स्वतःचं शिक्षणही घेणार नाही आहे आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयाला जोडलेले जे क्लिनिक्स आहेत, चिकित्सालय आहेत, त्या ठिकाणी ज्या सेवा ते डॉक्टर म्हणून देतात त्या सेवाही ते देणार नाही आहे। सरकारकडून पशुवैद्यकीय चिकित्साची जी पूर्ण यंत्रणा आहे त्याच्यामध्ये खाजगीकरणचा डाव जो आहे तो आखला जात आहे आणि त्या माध्यमातून खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय उभे करून बेरोजगारांची नवी फौज उभं करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप या शिकणाऱ्या डॉक्टर्सचा आहे। काय होतंय, सरकारच्या कुठल्या निर्णयाबद्दल आक्षेप आहे तुम्हाला? सर, 2023 साली माप्सो अमेंडमेंट आलेला होता, त्यामध्ये असं तरतूद आलं होतं की खाजगी महाविद्यालयाला परवानगी देण्यात येईल आणि ज्या कारणानुसार तो बिल आणण्यात आला 2023 साली, तो कारणच कुठल्या तरी चुकीच्या डाटावर आहे। त्या कारणमध्ये दाखवलं होतं की नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चरनुसार महाराष्ट्रात 6600 डॉक्टरांची गरज आहे आणि ती गरज महाराष्ट्रात पूर्ण होत आहे। MSVC महाराष्ट्र स्टेट वेटरनरी काउन्सिलनुसार 11107 डॉक्टर महाराष्ट्रात आहेत आणि सेंट्रलच्या डाटानुसार 10000 डॉक्टर आहेत। तरी पण त्यांनी या गोष्टी लक्षात न घेता त्यांनी चुकीच्या माहितीचा आधारे त्यांनी फक्त शासकीय सेवेतल्या डॉक्टरांना गृहीत धरलं, जवळपास 2500 डॉक्टरांनाच गृहीत धरलं, जे की तेवढेच पद आहेत, तेवढेच मर्यादित पदसंख्या आहे। महाराष्ट्रात जेवढा पशुधन आहे साधारणपणे 3 कोटी ते 3.5 कोटी पशुधन आहे, त्याच्यासाठी किती पशुचिकित्सक पशुवैद्यकीय डॉक्टर्स जे आहेत ते आवश्यक आहेत? त्यासाठी सर 6600 डॉक्टरांची गरज आहे आणि महाराष्ट्रात 10000 आहे ऑलरेडी। 10000 ऑलरेडी आहेत, परंतु त्यांनी बिलमध्ये ते मेन्शन न करता त्यांनी फक्त 2500 पशुधन विकास अधिकारी यांनाच कन्सिडर केला आहे। जर आपल्याला 6600ची डॉक्टरांची गरज पूर्ण करायची असेल तर जे रजिस्टर्ड वेटरनरी प्रॅक्टिशनर आहेत त्यांना सेवेत घेणे महत्त्वाचं आहे, ना की खाजगी महाविद्यालय ओपन करून परत रजिस्टर्ड वेटरनरी प्रॅक्टिशनरच्या संख्येत वाढ करून बेरोजगारी संख्येत वाढ करण्याची गरज नाही आहे। सर, खाजगी महाविद्यालय जे आहे त्यांना परवानगी दिली जाते, जवळपास 25 ते 30 खाजगी महाविद्यालयाचे ॲप्लिकेशन्स आलेले। सरकार स्वतःचे महाविद्यालय बंद करून खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे। हां सर, बरेच वर्ष झाले ना, अहमदनगर, जळगाव आणि अकोला या ठिकाणी 3 शासकीय महाविद्यालयांना परवानगी मिळालेली आहे, पण ते तिकडे प्राधान्य न देता ते चालू न करता आता शासन खाजगी महाविद्यालयांकडे इतकं लक्ष का देत आहे? तर आमची विद्यार्थ्यांची मागणी तीच आहे की शासकीय महाविद्यालय प्रस्तावित असताना पहिला तुम्ही शासकीय महाविद्यालय चालू करा, मग पुढचा विचार करा। त्यामुळे आमची तेवढीच मागणी की पहिला शासकीय महाविद्यालय सुरू करा। कुठेतरी नेत्यांचे कॉलेजेस निर्माण झाले पाहिजे असा काही प्रयत्न दिसत आहेत का या सगळ्या याच्यातून? नाही, असा प्रयत्न तर दिसत नाही, पण सरकारचा या जोर काय एवढा खाजगीकरणावर, हे याच्यावर आमचा निषेध आहे। आणि जे 3 मान्यताप्राप्त सरकारी कॉलेजेस आहेत त्यांच्यावर जर आपल्याला खरंच कमतरता भासत असेल तर त्यांची जी इंटेक क्षमता आहे विद्यार्थ्यांची, जर आज रोजी ती 80 असेल तर ती कुठं वाढवून 100 करता येईल का? किंवा एक्झिस्टिंग कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आपण वाढवून ती कमतरता पुरी करू शकत असतो। जर शासनाला वाटत आहे की आज पशुवैद्यकांची कमी आहे तर ती एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये आपण संख्या वाढवून विद्यार्थ्यांची इंटेक कॅपॅसिटी वाढवून ती पूर्ण करू शकतो आपण। तुम्ही केव्हापर्यंत सेवा देणार? कारण ग्रामीण भागामध्ये तुमची सेवा फार महत्त्वाची असते, शेतकरी आपल्या पशुधनासाठी पशुवैद्यकांवर अवलंबित असते, तुम्ही क्लिनिकमध्ये जाणार नाही म्हणतायत, तर कुठेतरी पशुचिकित्सा जी आहे ती मागे पडणार नाही का? नाही, जोपर्यंत आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत नाही, ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत नाही, तोपर्यंत हा संप चालू राहील। तर सरकार खाजगी महाविद्यालयांना परवानगी देत आहे आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी खाजगी कॉलेजेसमध्ये जे शिकणारे जे पशुवैद्यक आहेत त्यांना प्राधान्य दिलं जात आहे आणि सरकारी महाविद्यालय जे आहेत त्या ठिकाणचे जे पशुवैद्यक आहेत, जे शिकत आहेत, त्यांच्या नोकरी संदर्भात, त्यांच्या रोजगारासंदर्भात सरकारला काळजी नाही, अशा पद्धतीचा आरोप करत जवळपास 4000 विद्यार्थी जे आहेत ते कालपासून अनिश्चितकालीन संपावर गेलेले आहे आणि जोवर सरकार खाजगीकरणाचा हा आपला डाव आहे, आपला जो धोरण आहे तो मागे घेत नाही, तोवर हा संप जो आहे तो सुरू राहील, असा या विद्यार्थ्यांचा निर्धार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। रद्द करा, रद्द करा, माप्सो अमेंडमेंट रद्द करा, रद्द करा, रद्द करा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।